राजकारणातून आपण एक मोठी बातमी पाहतोय। राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली हा प्रश्न नेहमीच राजकारणामध्ये गाजतोय। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने चर्चेला मात्र मोठ्या प्रमाणात उधाण आलंय। राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्याला उद्धव ठाकरे जबाबदार होते असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत केलं। त्यावर संजय राऊतांनी फिल्मी स्टाईलमध्ये पलटवार केलाय। त्यामुळे राजकारणाला सिनेमाचा टच मिळालाय। पाहूयात। राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून 19 वर्ष उलटून गेली। मात्र अजूनही राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली हा प्रश्न चर्चेत येतच असतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत थेट वक्तव्य केलं। राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्याला जबाबदार उद्धव ठाकरे होते असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरल्यामुळे संजय राऊत मैदानात उतरले। एकनाथ शिंदे खोटं बोलत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। जहाँ शिवसेना कमजोर है उसकी जिम्मेदारी मैं लेता हूँ, लेकिन इनसिक्योरिटी के वजह से वो भी नहीं दे पाए। फिल्में निकालते हैं, धर्मवीर 1, धर्मवीर 2, कोई और, अब हम नमक हराम 2 निकालने वाले हैं ना, तब ये सब स्क्रीन प्ले उसमें आ जाएगा। राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होऊन अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। आता या प्रश्नांची उत्तरं धर्मवीर 2 यामध्ये मिळतात का की संजय राऊतांच्या आगामी नमक हराम सिनेमात मिळतात हे लवकरच स्पष्ट होईल। मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मार्ग म्हणजे मुंबई गोवा महामार्ग। या महामार्गावरती गेल्या अनेक वर्षांपासून हा महामार्ग रखडल्याचं कळतंय। या महामार्गावरील खड्डेमुळे रस्त्यावरून चाकरमान्यांना मार्ग काढत आपलं गाव गाठावं लागतं। या महामार्गावरून कोकणात महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलंच जुंपलंय। पाहूया। मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून शिवसेना नेते रामदास कदम यांच्या निशाण्यावर भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आले। रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत असा थेट हल्लाबोल रामदास कदमांनी केलाय। रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत। चमकोगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा फडणवीसांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदमांनी केली आहे। तर रामदास कदमांच्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। समोरासमोर या आणि बोला, मलाही अशा भाषेत बोलता येतं। युती धर्म मी एकटा पाळणार नाही असा पलटवार रवींद्र चव्हाण यांनी केलाय। तर नुसती पाहणी नको कशासाठी, तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय। आज भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार। रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। त्यानंतर आता रामदास कदम आणि रवींद्र चव्हाणांच्या मध्ये सुरू असलेल्या या आरोप प्रत्यारोपांनी महायुतीत महाभारत रंगल्याचं दिसून आलंय। कोकणात महायुतीत शिमगा सुरू झालाय। मुंबई गोवा महामार्ग आणि दापोली मतदारसंघावरून शिवसेना नेते रामदास कदम आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। पाहूया। रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री असून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे। रामदास कदमांनी केलेल्या आरोपांबाबत भाजपकडून नाराजी व्यक्त केली जाते। असे आरोप करणं कोणत्या युती धर्मात बसतं असा जळजळीत सवालच देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय। अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं? त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे। काही वाद असतील तर अंतर्गत मांडा। भाजपबद्दल वारंवार बोलणं मान्य नाही असंही फडणवीसांनी सुनावलंय। शिवसेना नेत्यांनी मात्र या वादावर सावध पवित्रा घेतलाय। त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाळलं पाहिजे। वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही। महायुतीत कोकणातील ही धुसफूस युतीच्या मुळावर येणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे, नाहीतर याचा फटका महायुतीला बसणार इतकं मात्र नक्की। तर बुलेटिनमध्ये इतर काही बातम्या आपण पाहणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।